सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला नवरात्रातला पहिला दिवस आहे। 2025 नवरात्र। काल तुम्ही सर्व आलात, सर्वांचे खूप खूप स्वागत। काल आपण संध्याकाळी सर्वांचा परिचय करून घेतला, तुम्हाला नियम सांगितले आणि आज पहाटेपासून आपलं हे सत्र सुरू झालं। पहाटे 3ला सर्व उठले, स्मरण केलं, 5ला आपण देवपूजा केली, त्यानंतर पूजा अवसर जे प्रातः पूजा अवसर असतो, सकाळचा पूजा अवसर असतो, त्याचंही आपण चिंतन केलं, त्यातला शब्दाचा अर्थ आपण बघितला आणि त्यानंतर सूत्रपाठाला पूर्वीचं प्रकरणवश आहे, पूर्वी प्रकरणाचं महत्त्व आहे हे आपण बघितलं। आता तुम्ही आलेल्यापैकी बरेचसे लोक, कोणी 20 वर्ष, कोणी 30 वर्ष, कोणी 50 वर्ष उपदेशी झालेले। तर तो काहींनी सांगितलं का पूर्वी प्रकरणच पहिल्यांदा ऐकलं आणि त्यांची 40 वर्ष झाली उपदेश घेऊन। आजचा विषय आपण तोच घेतलेला आहे, धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे। हे जोपर्यंत जर आपण समजून घेणार नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व, त्याचं मर्म आपल्याला समजणार नाही आणि त्याचं महत्त्व मर्म समजणार नाही तर आपण ते करणार पण नाही। तुम्हाला काय वाटतं धर्म काय आहे? आपापले विचार मांडा, काय अडकत नाही। प्रसन्न मुनी तुम्ही सांगा, धर्म काय आहे? धर्म कशासाठी आहे? आता तुम्ही सर्व अनुभवी लोक आहात, 20 वर्ष 25 वर्ष धार्मिकता करताय, धर्म सांभाळताय। तुम्ही का धार्मिकता करत होते आत्तापर्यंत? कशासाठी करत होते? काय झालं? कशाचं आचरण? सत्याचं आचरण करणं। बरं, सत्यच नाही समजलं तर आचरण कुठून करणार? बरं, धर्मच कळाला नाही तर सार्थक कसं होणार? विश्वाचं अंतिम जे मागून आलं ते पुढं चालू ठेवलं, पण फक्त अध्यात्मातच असं झालं। मागून आलं, पुढं चालू केलं किंवा ढकललं, हे फक्त अध्यात्मात झालं, प्रपंचात झालं नाही, व्यवसायात झालं नाही। तिथं बदल करत आले का नाही तुम्ही? बसा, तुम्ही आता वरती बसू शकता, काय अडचण नाही। धर्म काय आहे आणि कशासाठी आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं महत्त्व आपल्याला कळणार नाही, जीवनाची किंमत आपल्याला कळणार नाही। धर्म काय? धर्मासाठी बोलणारे, धर्मासाठी मरणारे बरेच लोक आपण आजही बघतो आणि आपणही जर तुम्हाला म्हटलं धर्मासाठी काय कराल तर मग मरायची तयारी ठेवाल। पण धर्म माहीत नसल्यामुळं धर्मासाठी मरायचं का धर्मासाठी जगायचं हे माहीत नाही आपल्याला। पूजनीय माईम भट ज्यावेळेस त्यांना बोध झाला, समजलं, कळालं, लक्षात आलं आणि मग ते त्याग करून बाहेर पडले। 60 भाज्या खाणारे ब्राह्मण, अत्यंत श्रीमंती उपभोगलेले ब्राह्मण ज्यावेळेस परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने बाहेर पडतात, ते भिक्षा मागायला जातात। भिक्षा तर भेटते त्यांना, परंतु त्यांची उंचीचे कपडे आहे ते एका ब्राह्मणाला ते देतात, कारण त्यांना माहिती आहे जे कपडे आपण घालून गेलो तर कोणी आपल्याला भिक्षा देतं की नाही। मग ते एका ब्राह्मणाला स्वतःचे कपडे देतात, त्यांचे कपडे जे आहे ते आपण घेतात। आता तो गरीब ब्राह्मण त्याचे कपडे कष्ट करून आलेला, त्याच्या कपड्याला घाम आलेला, मळके कपडे त्यांनी घातले आणि त्याचीच
झोळी केली आणि भिक्षेला गेले. भिक्षा भेटली, परंतु त्या घाम आलेल्या कपड्याला भिक्षा जेव्हा आली तेव्हा त्यांचा वास आला. तुम्हीही आता जीवन जगत असताना घरी राहणं बाहेर राहणं फरक पडतो. काहींची कशाची लाईफस्टाईल, कोणाची कशी अवस्था, कोणाची कशी परिस्थिती, तशी त्यांची लाईफस्टाईल वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. धर्मासाठी जगणं महत्त्वाचं आहे आणि जगून धर्मासाठी मरणं महत्त्वाचं आहे. परंतु आपण मरणाच्या गोष्टी करतो, जगायच्या गोष्टी कधीच करत नाही. का तर धर्म आपल्याला लक्षात येत नाही, धर्म आपल्याला कळत नाही, धर्म आपल्याला समजत नाही. धर्म काय आहे हे आपल्याला न कळाल्यामुळं या साऱ्या अडीअडचणी आपल्या जीवनात झालेल्या आहे. ते भिक्षा करून गेल्यानंतर एक घास जेव्हा खातात, त्या भिक्षेला घामाचा वास ते खाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतात, खाऊ शकत नाही. माणूस एक दिवस उपाशी राहील, 2 उपाशी राहील. त्यावेळेस नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये येतात. नंतर बघू, देव काळाला आहे, धर्म काळाला आहे, पाहू. पण ते म्हटले, दुसऱ्या मनाने त्यांच्यावर विजय मिळवला की आता असा जो अवतार आहे तो भेटेल की नाही, बोध जाणीव भेटेल की नाही. इथून मागे अवतार होऊन गेले, त्यावेळेस हे बोध देवानी मला दिला. आता तीच जाणीव परत येईल की नाही काय शंका आहे. आणि म्हणून ते प्रयत्न करायला लागले. ज्यावेळेस तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा त्यांचा एक घास तोंडात टाकल्यानंतर तो पोटात गेला आणि त्यावेळेस त्यांना अत्यानंद झाला, आनंद झाला. आणि ते मांडी थोपाटत ते म्हणता, आता माई जिंकला. माईम भट जिंकले म्हटले. त्यांना ती जाणीव झाली होती की धर्म तर आपल्याला कळाला आहे, धर्म तर आपल्याला समजला आहे आणि धर्म प्राप्त करण्यासाठी जगणं महत्त्वाचं आहे, जगणं गरजेचं आहे. आणि जगण्यासाठी तर अन्न खाणं गरजेचं आहे. जर त्यांना धर्म कळाला होता, धर्म समजला होता, नाही जात जेवण नाही करायचं, 2 दिवस 8 दिवस 15 दिवस देह छापला असता, परमेश्वर भेटला असता. कशासाठी ते जगलं, कशासाठी ते खाणं. पण त्यांना धर्म कळाला होता. कारण धर्म कळाल्यानंतर काय करायचं धर्मामध्ये हे समजतं, हे लक्षात येतं. आपल्याला धर्म कळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे माहीत नाही. आणि म्हणून आपण आत्तापर्यंत काय काय करत आलो तो खरंच धर्म आहे का याचा आपण कधीच विचार केला नाही. परमेश्वराने आपल्याला धर्म का सांगितला आहे, कशासाठी सांगितला, त्यातून होणारा आपला फायदा काय, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला धर्म सांभाळताच येत नाही, धर्म करताच येत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही धर्म सांभाळत नाही, जोपर्यंत तुम्ही धर्म करत नाही, तोपर्यंत धर्मातून होणारा जो फायदा आहे, जो रिझल्ट आहे तो भेटणार नाही. आणि जर धर्मातून रिझल्ट काढायचा आहे तर धर्मावरती चालावं लागेल. धर्म समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल. तर त्याच्यासाठी धर्म काय आहे हे बघावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. परमेश्वराला सृष्टी निर्मितीची का कृपा उपजली. परमेश्वर शोधक आहे, द्रावक आहे. त्या शोधण्यातून परमेश्वराच्या लक्षात आलं का जीव हा अनादि अविद्ययुक्त आहे. आणि अनादि अविद्ययुक्त असल्यामुळं त्या अनादि अविद्येमुळं त्याच्यामध्ये अज्ञान आहे, जीवत्व आहे. आणि त्यातून मतित्रय निर्माण करून अनंत असंत सामुग्री कर्माची तो जोडतो आणि त्यात तो गुरफटून दुःखाला प्राप्त होतो. ते दुःख त्या परमेश्वराला बघवलं नाही, कारण ती क्वालिटी आपल्यामध्ये आहे, जीवामध्ये ती क्वालिटी आहे. जर समजावलं तर हा जीव समजू शकतो, सांगितलं तर ऐकू शकतो. परंतु जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही मला करायचं आहे, मला ऐकायचं आहे, मला पाहिजे,
तोपर्यंत देवही काही करू शकत. आणि त्याच्यासाठी धर्म काय आहे हे समजून घेणं हे आपलं कर्तव्य, आपली ड्युटी. धर्म काय? परमेश्वराने त्यावेळेस शोधणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं देवता तर नित्यबद्ध आहे, प्रपंच जड आहे. राहिला जीव, तो अनादि अविद्युक्त जरी असला, मतित्रय जरी असले, परंतु सर्वाधिकार असल्यामुळं हा जो जीव आहे त्याला मी जर सांगितलं तर तो ऐकेल आणि स्वतःचं भलं करून घेईल. आणि म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला. स्वतः अवतार घेतल्यानंतर वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलं. आता हे सत्संग बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असतील, परंतु आपण ऐकले का? ऐकणं म्हणजे काय नेमकं? तर ते ऐकलं जर आपण असतो तर परत परत आत्ता इथं आलो असतो का? तेच तेच परत ऐकावं लागलं असतं का? तेच तेच करावं लागलं असतं का? परंतु परमेश्वरनी ठरवलंय का या जीवाला आनंदाला न्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे. आणि तो ठरवल्यामुळं त्या परमेश्वराने एक मिशन तयार केलेलं आहे. आणि मिशन एकदा स्वीकारलं का ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सोडता येत नाही. बघा, तुम्ही मिशन हा शब्द मिलिटरीमध्ये ऐकलेला असेल, काही युद्धामध्ये ऐकलेला असेल. आता कोणतं मिशन होऊन गेलं मध्ये? सिंदूर मिशन आहे की नाही? तर ते मिशन हा शब्द अर्थ काय? मिशन या शब्दाचा अर्थ काय? मिशन या शब्दाचा अर्थ मी स्वीकारलं आहे. काय स्वीकारलंय? जीवाला आनंद द्यायचा. परमेश्वराने मिशन स्वीकारलंय. आता तुम्ही कसे वागतात, कसे बोलतात, किती ऐकतात, किती नाही ऐकत, किती करतात, याच्याशी परमेश्वराला काही मतलब राहिला नाही, कारण परमेश्वराने मिशन स्वीकारलंय. आणि म्हणून परमेश्वर मिशन स्वीकारल्यामुळे त्या मिशनवरती निघाले. जोपर्यंत मिशनचा शेवटचा जीव उद्धरून जात नाही तोपर्यंत मिशन चालूच राहणार आहे. ते काही 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, 4 महिन्यासाठी, 4 वर्षासाठी, एका जीवासाठी किंवा एका युगासाठी नाही. ज्या वेळेस परमेश्वराने हे मिशन स्वीकारलं त्यावेळेस पासून हे सातत्यपूर्ण परमेश्वराचे मिशन चालू आहे. आता परमेश्वराने स्वीकारलंय, पण जोपर्यंत आपल्याला ते काय आहे हे कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत आपणच स्वीकारत नाही. कोणती गोष्ट घ्यावं आपण स्वीकारतो कधीतरी त्या गोष्टीचं आपल्याला मर्म समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. एखादी वस्तू आणायला जातो तुम्ही, लगेच दुकानदाराने दाखवली तुम्ही घेतली का? नाही घेत. तुम्ही त्यातलं गुण, वैशिष्ट्य, लक्षणं, फायदे, तोटे सर्व बघितल्यानंतर, चेक केल्यानंतर तुम्हाला त्यातलं मर्म कळालं, फायदा कळाला, मगच तुम्ही ती वस्तू घेतात. परमेश्वराला लक्षात आलं म्हणून परमेश्वराने मिशन स्वीकारलं, पण आपण अजूनही लक्षात घेतलेलं नाही. म्हणून आपण पुन्हा पुन्हा वारंवार जन्ममृत्यू करत आलो. आता सकाळीच आपण बघितलं, युगधर्मामध्ये कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगात 10,000 वर्षाचं, द्वापारयुगात 1,000 वर्षाचं आयुष्य आणि कलियुगात 100 वर्षाचं आयुष्य. एवढं वर्ष आपण प्रपंच करत आलो. त्या युगामध्ये पण आपण जन्माला आलो होतो, त्या युगामध्ये परमेश्वराने अवतार घेतला होता, त्या युगामध्ये आपल्याला परमेश्वराने काही कशाच्या तरी माध्यमातून, कोणाच्या तरी निमित्तातून धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला होता, परंतु ते आपण स्वीकारलं नाही. आणि म्हणून वारंवार आपण जन्ममृत्यू करत आलेलो आहे. राटगाडीच्या दृष्टातून देवाने हे सांगितलं आहे आपल्याला. खाली येतो, भरतो आणि खाली करायला परत नरकात जातो. नरक चलद्रूप नरक आहे, स्थावर नरक आहे, 13 भेदी नरक आहे, वेगवेगळे प्रकारचे नरक आहे. जे कर्म केलं त्या कर्माला लगेच ते लागू पडतं. आणि अशा कर्मांमध्ये जाऊन दुःख भोगून आपण पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतो. परंतु परमेश्वराचा प्रयत्न बंद आहे का? सातत्य बंद आहे का? आपण ते दौडत राहतो. डुळकेच्या दृष्टांतून देवाने ते सांगितलं आहे. बघा, असे दृष्टांत आहे की जे दररोजच्या आपल्या माहितीतले, दररोजच्या आपल्या पाहण्यातले, पण त्यातून आपल्याला देवाने किती मोठं किती मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. मुलाला भूक
लागलेली असते, पण त्याची जाणीव त्या मुलाला नसते, त्याची जाणीव आईला असते. आणि ती आई त्याला दूध पाजते, ते सांडवतं आहे, वारंवार सांडवतं आहे, पण ती आई दूध पाजणं बंद करते का? नाही करत. शेजारनी आणून सांगते की हे दूध वाया जातं, ते म्हटले मला काही मतलब नाही त्याशी. तसं परमेश्वरांनी अवतार घेतल्यानंतर जे जे अधिकारी जीव आहे, 2 भेटो, 4 भेटो, 10 भेटो, त्या योग्यतेचे भेटो, त्या योग्यतेच्या जीवाला ते तत्त्वज्ञान सांगितलं. मग सारंग पंडितांना सारंग पंडिताच्या पद्धतीनं, मार्कंडाला मार्कंडाच्या पद्धतीनं, दादोसांना दादासांच्या पद्धतीनं, बाईसांना बाईसांच्या पद्धतीनं, आचार्यांना आचार्यांच्या पद्धतीनं, पूजनीय माईम भटांना माईम भटांच्या पद्धतीनं. तसं तुमच्याही साऱ्यांच्या पद्धती वेगळ्या आहे, अवस्था वेगळ्या आहे. परमेश्वराला आणायचं सर्वांना आहे, कारण मिशन एकदा स्वीकारलं की या विशिष्ट लोकांसाठी, विशिष्ट वर्गासाठी, विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट संप्रदायासाठी इथं वर्गीकरण नसतं. परमेश्वर सम, जीव विषम. परमेश्वरामध्ये समानता आहे. ही विषमता आपण निर्माण केली, मग ती जातीची असेल, धर्माची असेल, संप्रदायाची असेल, विचाराची असेल. ह्या ज्या विषमता आहे या अज्ञानामुळं, अन्यथा ज्ञानामुळं आपण निर्माण केलेल्या आहे. परमेश्वरामध्ये ती विषमता नाही आहे. परमेश्वरांनी ठरवलं आहे की या जीवाला आनंद द्यायचा आहे, आणि त्यामुळं त्या मिशनवरती परमेश्वर निघाल्यानंतर काय वाया जातं, किती वाया जातं याचा ते विचार करत नाही. परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळं त्या जीवाची योग्यता अयोग्यता खावणी ते ओळखतात, पण आपल्याला सुद्धा ओळखता येतं. 4 लोकांमध्ये संपर्कात आपण गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्ती राजस आहे, हा तामस आहे, सात्विक आहे, याला हे आवडतं, त्याला हे आवडत नाही, याची चेष्टा केली तर याला आवडतं, याला चेष्टा केली तर अजिबात आवडत नाही. आपण अंदाज घेतो की नाही, आणि त्या अंदाजानुसार मग त्याच्याशी वागतो आपण. ज्याला चेष्टा आवडत नाही त्याची चेष्टा करत नाही, ज्याची चेष्टा आवडते त्याला त्याची चेष्टा करतो, ज्याला गप्पा आवडतं त्याची गप्पा मारतो, ज्या विषयाच्या गप्पा आवडतात त्याच विषयावरती आपण गप्पा मारतो, दुसरं काहीच नाही. म्हणजे हा अंदाज आपल्याला सुद्धा येतो. तो परमेश्वर आहे, त्याच्यामुळं परमेश्वरांनी त्या पद्धतीने त्या जीवाला कवर केलं. परमेश्वर फॉलो करतात. दादोसांना एकदा विचारलं की दादोसांना म्हटले तुम्ही अनुसारा इथं, म्हटले ते आमच्याच्याने होणार नाही. म्हणले मग लग्न करा, सोपं काम. तुम्ही जर अनुसरत नसेल तर लग्न करा म्हटले ते पण होणार नाही. म्हणले मग इथून जा, म्हणले हे होईल आमच्याकडून. दादोस वेदवंत नव्हते, बोधवंत नव्हते, ते विद्यावंत होते. त्याच्यामुळे ती आडसर देवाला माहीत नव्हती का? देवाला माहीत होती. पण देवाने काय केलं आहे, मिशन स्वीकारलं आहे, खावणी आहे. कोण येतोय त्याला त्या मिशनवरती, त्या मिशनचा भाग म्हणून आपली ड्युटी, आपलं कर्तव्य करत राहणे. आणि ते उठून गेले, परंतु देवाला त्याचं सुद्धा दुःख झालं. जेव्हा दुःख होतं ना माणसाला, गैवरून येतं माणसाला, खरं दुःख होतं ना, आपला अंगाचा कापार सुटतो की नाही कधी कधी. तुमच्या लक्षात आलं कधीतरी होतं असं. आता देव तर अनंत ब्रह्मांडांचे नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहे, पण त्या परमेश्वराला सुद्धा दुःख झालं, कारण परमेश्वराने जीवाचे जीवधर्म देहधर्म स्वीकारलेले आहे. त्यांचा जो गुडगा आहे श्री चरणाचा तो कापायला लागला. आणि त्याच वेळेस सादाईसा येतात. त्या सादाईसा कोण असतात? त्यांच्या काकू असतात, नाथ असतं. आता त्यांना काहीच माहीत नाही या गोष्टी, पण देव म्हणतात काय तुम्ही महात्म्याची काय वकिली करायला आली? तर ते म्हणते कोण वकील, कशासाठी, कोण महात्मा, आम्हाला काहीच माहीत नाही. आणि मग देव असे सांगतात की असं असं. मग त्या चिडतात की काय झालं म्हणे या रामाला, देवाशी भांडून उठलं. आणि मग देवाला एवढं सारं माहीत असताना सुद्धा देव म्हणतात जा त्यांना मी बोलवलं असं सांगा. का? हा जीव कुठं जाऊ नये परत दुसरीकडं. आणि त्याला जेव्हा निरोप देतात दादोसांना तर त्या म्हणतात हे बघा रामाशिवाय होतं का देवाचं काही? सांगण्याचं तात्पर्य ही प्रवृत्ती आहे, ही आपली प्रवृत्ती आहे, ही दादोसांची प्रवृत्ती नाही आहे. देव सांगतात आम्हाला समजून घ्या, जाणून घ्या, तुमच्या जीवनाचं मर्म धर्म काय आहे त्यातून बाहेर पडा. त्यानंतर आपल्याला तुम्ही म्हणता आपल्याला जमणार नाही. म्हणले मग
प्रपंचात पडा. म्हणले ते जमणार नाही, कारण प्रपंचातही तुम्ही कुठं सुखी आहे, रडूच राहिले ना. प्रपंचात सुखी असते तर 9 दिवस कशाला सोडून आले असते, आहे की नाही. मग देव काय म्हणतात, हे जमत नाही ते जमत नाही, मग निघा. कुठून निघा? धर्मापासून निघा. म्हटलं हे जमलं आपल्याला. धर्म ऊर्ध्वगतीचा आहे, परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाणारा आहे. धर्माचं मिशन परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. त्यामुळं हा जीव धर्मातून जाणार नाही याची काळजी वारंवार सातत्यपूर्ण परमेश्वर करत राहतात. लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी लीळा आहे. बाईसांचं आणि कोणाचं वाद झाला. वाद झाल्यामुळं ती बाई निघाली, म्हटले मी चालले त्र्यंबकला. कोण? लखुबाईसा. तर देवबाई म्हणतात, बाई आमच्याकडे बघा. बाई सांगड कशाला बघता, नाही म्हटले, तुम्ही त्यांचीच कड घेतात म्हटले. निघाली. निघाल्यानंतर देव आचार्यांना सांगतात का जा थांबवा, ती अनिष्टात पडेल, खूप लांब जाईल ती. देवाला काळजी, कारण देवाने मिशन स्वीकारलंय. आचार्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही म्हटले ती थांबली नाही, आता माझ्या थांबण्याने थांबेल काय? म्हणले जा. आणि गेल्यानंतर आचार्य म्हणतात काय बाईसांचं काय घेऊन बसले, देवाकडे बघायचं, इथं होतच राहतं, नका जाऊ. नाही म्हटले, मी चालले म्हटले. अहो म्हणे नका जाऊ. नाही म्हणे तू म्हणतोय कुठं म्हणणे. मग आचार्यांना ट्यूब पेटली की देवाने सांगितलं की तुम्ही म्हटला तर ते राहतील. मग म्हटले चला मी म्हणतो म्हणून चला काय हरकत. आणि मग ते म्हणले तू म्हणतो म्हणून राहते. त्या रिटर्न आले. आचार्यांना आश्चर्य वाटलं. आचार्य देवाकडे येतात, असं कसं काय? म्हणजे जीवाचं ऐकतो, साजत ते ना ते. आपण कोणाचं ऐकतोय? देवाचं ऐकताय, जीवाचं ऐकताय. आपण कोणाचं ऐकतो का? तर आपण अजून ते स्वीकारलं नाही आहे. धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे एकदा कळालं का मग आपण आपलं हित बघतो, बघायला लागतो, त्याचा विचार करतो. आणि एकदा का हित बघायला लागलो, हित कळालं की मग धर्म काय आहे हे समजतं. धर्म काय एकदा कळालं का त्याच्यासाठी काही करायची तयारी आणि काही सण करण्याची ताकद आपल्या मनामध्ये आपोआपच येते. आता हे झाले लीळाचरित्रामध्ये अशा भरपूर लीळा आहे. आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला आपल्याला बरेचसे असे लोक दिसतात का धर्मात कसे आले. मी विचारत राहतो धर्मात कसे काय आले, तुमच्या धर्माचा योग काय? मग कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. कोणी म्हणतं आजारी पडलो, कोणी म्हणतं आमची वडिलांची आई इकडं तिकडं जायच्या योग होता, कोणी म्हणतं आमचे नातेवाईक, कोणी म्हणतं माझा मित्र. असं काहीतरी कुठून तरी परमेश्वराने त्याला आणलेलं असतं. हे परमेश्वराने आपल्यावरती केलेलं कार्य आहे. जो अशा ॲक्सिडेंटली धर्मात येतो तो सर्वात मोठा भाग्यवान आहे, कारण देवाने त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी एनर्जी दिलेली आहे. हे तुमच्यासाठीच नाही आहे. सकळ जीवाचं चिन्ह प्रत्येकासाठी देव कार्य करतात, फॉलो करतात. अगदी नित्य नरकात गेलेल्या जीवासाठी सुद्धा. इथं तुम्ही जंगल दिसतंय पण इथं तुम्हाला प्राणी दिसणार नाही. याचं कारण काय? का तो प्राणी इकडं न येण्यासाठी त्याची जी देहाभिमानी देवता ती कार्य करते आणि ती परमेश्वराच्या प्रवृत्तीनं. त्याच्यामुळं प्रत्येक जीवासाठी कार्य परमेश्वराचं चालू आहे. त्याला धर्मात आणण्यासाठी जो जाणार नाही, जो जातोय किंवा जाण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली, तो परिस्थिती बदलण्यासाठी परमेश्वराचं कंटिन्यू कार्य चालू आहे. धर्म काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म कशासाठी? धर्म हे जीवाच्या उत्थानासाठी, जीवाचं हितासाठी परमेश्वराने आपल्याला जे साधन दिलं आहे. धर्म हे एक साधन आहे आणि ते साधन कशासाठी दिलेलं आहे? आपल्या फायद्यासाठी. मग आपल्याला कोणता फायदा मिळवायचा आहे? आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेलो आहे. जन्माला आलो, कर्म करतो,
ते कर्म भोगण्यासाठी नरकात जात असतो. हे कंटिन्युटी जी चालू आहे आपली, ही थांबवण्यासाठी धर्म एक साधन आहे. ते थांबवायचे म्हणून धर्माचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचे म्हणून धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे. परंतु ह्या उद्देशाने आपण धर्म समजून घेतला कधी? धर्म जाणून घेतला का? धर्म स्वीकारला का? नाही. आपण स्वीकारलाय धर्म. कशासाठी स्वीकारलाय? भौतिक जगाच्या सुखासाठी, आपल्या प्रापंचिक अडीअडचणी दूर करण्यासाठी. याचा अर्थ धर्म आपल्याला कळाला का? धर्म आपल्याला समजला का? कनाशीच्या ब्राह्मणाला देवाने तर सांगितलं कर्मवश सकळे पावे. यातून आपल्याला भेटणार आहे म्हटले सर्व, तुम्हाला सर्व भेटणार आहे. धर्म त्याच्यासाठीच नाही आहे. परंतु आजही धर्म काय आणि कशासाठी आपल्याला न समजल्यामुळं आपण त्यासाठीच वापरतो. अप्रत्यक्षरित्या धर्म आपल्याला जो भेटलाय तो वाया घालवतोय आपण, तो वाया जातोय. आपला धर्म वाया जात नसतो कधी, आपलं जीवन वाया जातं. धर्म वाया जाईल का? नाही. दादूसांनी धर्म नाही स्वीकारला, धर्म वाया गेला का? दादूस वाया गेले. मार्कंडांनी नाही स्वीकारला, धर्म वाया गेला की मार्कंड वाया गेला? वाया कोण गेलं? जीव वाया जात असतो. देव भेटला, देव समजला, देव कळाला आहे, आणि ते कळूनही समजूनही जर आपण त्याच्यावरती वेळ देत नसेल आणि ते समजून घेऊन त्याप्रमाणेच चालत नसेल, वागत नसेल, तर आपल्याला धर्म देव भेटणार नाही. परमेश्वराने आपल्याला या जीवनमुक्तीसाठी, जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून निघण्यासाठी, आपल्या हितासाठी स्वतः अवतार घेऊन धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला. परंतु मग उपदेश घेतला म्हणजे लगेच आपल्याला भेटला का देव? स्मरण करायला लागलो, भेटला का देव? नवरात्रात तुम्ही 9 दिवस आले म्हणले, भेटला का देव? मग त्या परमेश्वराने ह्या तत्त्वज्ञानामध्ये हा मुक्तीचा दरवाजा कशा कशातून आणि कुठं कुठं आपल्याला खुला करून दिलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याचे साधनं कोणते? धर्म हे एक साधन आहे, पण त्या साधनातलं साधन कोणतं आहे? आपण बघा, गाडी आणायला जातो, गाडी आणायला जातो आणि लगेच पैसे दिले आणि गाडी घेऊन आलो, असं कधी झाले का तुमच्याकडून? आपण काय बघतो त्या गाडीमध्ये? फीचर्स बघतो की नाही? त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे? AC आहे का? परत कशावर चालती ती, त्याचं फ्यूल कोणतं आहे, त्याच्यामध्ये अजून काय काय फायदे आहे. मोबाईल आणायला जातो, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मोबाईल पाहतो, त्याच्यात किती कॅमेरे आहे, त्याच्यातून आपल्याला अजून काय काय वापरता येईल, कोणते कोणते ॲप टाकता येतील, त्याची किती कॅपॅसिटी आहे, बघतो की नाही? सर्व बघतो. तसं धर्मामध्ये काय काय नेमकं आहे आणि त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्तीला जाण्यासाठी, आपल्या जीवनमुक्तीसाठी परमेश्वरांनी कोणते कोणते साधनं दिलेले, आणि ते साधनं आपल्याला आज ह्या मिनिटाला ह्या ठिकाणी प्राप्त करून आपल्याला आपल्या जीवनाचं हित करता येईल का, याचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा धर्म काय आहे हे शोधण्यासाठी, हे पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आणि एकच पाऊल आहे. लक्षात घ्या. कारण प्रत्येकाला तर देव पाहिजे, प्रत्येकाला मुक्ती पाहिजे, प्रत्येकाला परमेश्वराचा आनंद पाहिजे, परंतु तो कसा भेटेल याचा विचार कोणीच करत नाही. पण परमेश्वराने ही सारा जो उपद्याप आहे, जे मिशन स्वीकारलेलं आहे, का स्वीकारलंय? परमेश्वराला दिसलंय, समजलंय, लक्षात आलंय, पाहिलंय. आपण आपलं जीवन पाहिलेलं नाही. पाहिलंय का तुम्ही मागच्या जन्मात काय होते? डुक्कर होते का, म्हैस होती का, बैल होते? म्हणून मी देवाला प्रार्थना करत राहतो की ह्या जीवाला एक मागचा जन्म कोणता हे दाखवण्याचं तरी शक्ती द्यायला पाहिजे होती. म्हणजे एखादा जीव मागच्या जीवनात जर डुक्कर असेल तर तो घाबरेल की नाही थोडासा? अरे डुक्कर नको नको नको. परंतु आपल्याला सवयी लागलेल्या आहे, त्या सवयीतून बाहेर पडण्याची इच्छा आपली निर्माणच होत नाही. का निर्माण होत नाही? तर त्या सवयीचे आपण गुलाम झालेलो आहे. आणि देवाने सांगितलं सवयी ती काहीशीची नसावी. त्या सवयीचे गुलाम झाल्यामुळं आपल्याला कितीतरी शंका येतात मनामध्ये. घराच्या बाहेर पडायचं, 4 दिवस जायचं, 10 दिवस जायचं, तरी अनेक अडचणी आपल्याला वाटतं तिथं कसं, ते काय, हे काय, ते काय.
मला तर 9 दिवसात बरेच अनुभव येत राहतात. वालिका साहेबांनी मला फोन केला, म्हणे बाबा ते पंजाब डक हवामान खातं नाही का म्हणे. म्हणलं हा काय झालं त्याचं. म्हणलं अहो नाशिकला तर खूप मोठी पावसाची सृष्टी, म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणे. मग आता काय करू. किती विचार येतो आपल्या मनावर. याचं कारण काय आहे की आपलं हित कशात आहे आणि त्या आपल्या हितासाठी कोण कार्य करते याची जाणीवच नाही आहे, अजून प्रचितीच नाही आहे. किंवा अनेक, तुम्हाला मी कालच सांगितलं, नियम कडक करण्याचं कारण काय का इथं गर्दी होऊ नये म्हणून. तुम्हाला सांगितलं ना मोबाईल नाही वापरायचा, असा नियम गेल्याबरोबर 10-15 कॅन्सल झाले. तसं काय यांचे खूप कोटीचे बिझनेस आहे आणि मोबाईल जर झाला तर खूप मोठं नुकसान होणार आहे. पण कळतच नाही, समजत नाही, लक्षातच येत नाही आपलं हित कशात आहे, माहीतच नाही. नाश्ता भेटणार नाही असं समजलं का 10-15 कट झाले. कळतच नाही आपण खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातोय. देवाने सांगितलंय कशासाठी खायचंय. पूजनीय माईम भटांनी एक घास खाल्ला आपण कशासाठी. ते जगणं स्वतःच्या हितासाठी होतं. देवाने सांगितलंय जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं खा. परंतु आपण तसं करतो का. कॅन्सल. नाही आंघोळीला गरम पाणी भेटणार नाही, 10-15 कॅन्सल. गप्पा मारता येणार नाही, अन्यवार्ता करता येणार नाही, शेड्यूल पहाटे 3ला उठावंच लागेल, 8-15 लोक कॅन्सल. म्हणजे तुम्ही जे आले ना त्यातून निघून आलेले. तुम्हाला ते मिशनमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे आणि देवाने दिलेली संधी आहे. ही संधी कोणाला भेटत नसते. हे अनेक जे लोक कॅन्सल झाले ना ते कॅन्सल ते नाही झाले, देवाने त्यांना कॅन्सल नाही केलं. त्यांनी इकडं कॅन्सल केलं परंतु तिकडं कुठंतरी त्यांचं लिहिलं आहे. कुठं जायचं, कसं जायचं, काय करायचं. देवाला इच्छा नाही पाठवण्याची, देवाला ते दुःख आहे. दादोसांसारखं आहे, मार्कंडांसारखं आहे, देवाला दुःख आहे. म्हणून आपण धर्मात आल्यानंतर धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे. धर्म फक्त आणि फक्त जीवनमुक्तीचा प्रवास आहे. फक्त आणि फक्त परमेश्वर आनंद प्राप्तीचा साधन आहे. फक्त आणि फक्त जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्याचं साधन आहे. मग आता बाकीचं आपण करतो कशासाठी. मग जर धर्म याच्यासाठी आहे तर त्याच्यासाठी परमेश्वराने काय उपाय दिले, काय पर्याय सांगितले, या अभ्यासले का. तुम्हाला एकच पर्याय माहिती आहे, कोणता. बस स्मरण करायचं एवढं एकच पर्याय माहिती आहे. परंतु ते स्मरण जे आहे ते आपल्या लिस्टमध्ये आता शेवटचं पर्याय आहे. शेवटचा पर्याय. नामाने जर सारं भेटत असतं तर देवाने आचार कशाला सांगितलं असतं, तत्वज्ञान कशाला सांगितलं असतं, वाडीवाडी फिरून भिक्षा कशाला देवा स्वतः मागितली असती. नामानेच जर सारं होतंय तर देवानी हे सांगण्याचं कारण काय. तर देव काय म्हणतात की हे सारं केल्यानंतरचं जे नाम आहे ते तुला प्राप्तीला नेणार आहे. आपल्याला माहीतच नाही ते. आपल्या गुरुबाला आपण 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आपल्या उत्सुकता म्हणून विचारतो ते म्हणते तुम्ही हेच करा. चिकित्सा होती, आपली इच्छा होती, परंतु अजून शोधण्याची हिंमत नव्हती. गुरुबांनी सांगितलं हेच करा, आपण थांबलो. आपण अनंत जन्मात अनंत सुट्टीत थांबलेलो आहे म्हणून पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. प्रपंचामध्ये भौतिक जगामध्ये असं होत नाही. एखाद्या दुकानात एखादी वस्तू आपण आणायला गेलो आणि तो दुकानदार म्हटला नाही आहे तर आपण म्हणतो का जाऊ द्या नाही येतं. आपण दुसऱ्या दुकानात जातो, तिसऱ्या दुकानात जातो, चौथ्या दुकानात जातो आणि नाहीच भेटली तर ऑनलाईन मागवतो. पण मागवतो का तर ती गरज आहे. आपली धर्म माहीत नसल्यामुळे गरज वाटली नाही, गरज वाटली नाही ना मग सांगितलंय ना थांबून गेले. नुकसान कोणाचं झालं. नुकसान आपलं वैयक्तिक झालेलं आहे, हे लक्षात घ्या.
आज वय 25 वर्ष निघून गेले. 25 वर्ष म्हणता कशाला? 25 वर्षातले दिवस किती, तास किती, मिनिट किती, क्षण किती, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती मोठं नुकसान आहे. सांगणारे तर सांगून गेले, परंतु आपली बी ती प्रवृत्ती नव्हती. ती जर असती तर देव म्हणतात जीव चिकित्सक, जीवाने चिकित्सा केली पाहिजे. आपण चिकित्सा करत नाही, मग भौतिक जगामध्ये चिकित्सा करतो. प्रत्येक ठिकाणी आपण शोधणी करतो, प्रत्येक ठिकाणी आपण तावून सुलाकून घेतो, चेक करून घेतो. भेटत नसेल तर शोधणी पण करतो. कुठं कुठं हे फेसबुकच्या लाईव्ह जीवनामध्ये किती लोक कुठले कुठले बिझनेस कुठला ॲडव्हर्टायझिंग करतात. गुजरातचा एखादा कंपनीवाला व्हिडिओ काढतो, तो टाकतो. मुंबईचा माणूस गुजरातला जातो आणि ती वस्तू घेऊन येतो, फायद्याची त्याला दिसते. तो थांबला नाही आहे. आपण कुठंच थांबत नाही, आपण फक्त धर्मात थांबलो आहे. का? तर धर्म आपल्याला माहीतच नाही आहे. काय धर्म कशासाठी आहे, त्यातला फायदा तोटा काय आहे. बरं, जे सांगतात, मला आश्चर्य वाटतं, जे सांगतात की तू तेच कर, ते करत नाही. ते बाकी सारं करतात. जसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही स्मरण करा, बाकी काहीच करू नका. मग आम्ही बी स्मरणच करायला पाहिजे ना. आम्ही बाकी काहीच करायला नाही पाहिजे, पण आम्ही सारं करतो आणि तुम्हाला फक्त तेच करायला लावतो. तर आपलं दायित्व आहे, आपलं कर्तव्य, आपली ड्युटी आहे. कोणीतरी सांगतंय म्हणून ऐकणाऱ्यामधले आपण नाही. आपण कधीच कोणाचं ऐकलं नाही, ऐकलं का? परंतु इथं मात्र थांबून गेलो आहे, नुकसान आपलं होतं. वेळ निघून जाते. ही वेळ जर पकडायची असेल तर एक विशिष्ट वय परमेश्वर सांगितलं, जोची अवसर विषया तोच ब्रह्मविद्या. ज्यावेळेस आपल्याकडे वेळच नाही, जबाबदारी आहे कुटुंबाच्या, पळतोय, पैशाच्या पाठीमागं लागतोय, मान पान पाहिजे, कौटुंबिक जबाबदारी आहे, त्यावेळेस आपल्याकडे वेळच नाही. परमेश्वर म्हणतात ज्यावेळेस तुझ्याकडे वेळच नाही त्याच वेळेस तुला वेळ आहे परमेश्वर प्राप्तीची, धर्म काय समजून घेण्याची. आणि जे भाग्यवान आहे का त्यावेळेस त्यांना वेळ भेटला. आता इथं बी आहे काही योग्य वयामध्ये आलेले, ते खूप भाग्यवान आहे. त्यांनी फक्त सातत्य ठेवलं पाहिजे. धर्म काय जर समजून घेतलं तर त्याला कुठेही काही करायची गरज नाही आहे. आपण धर्म न समजून घेतल्यामुळं कर्मकांडात अडकलो, विधीत अडकलो, अंधश्रद्धेत अडकलो, आणि जे महत्त्वाचे जे परमेश्वराने दिलेले उपाय आहे त्याच्याकडं आपण दुर्लक्ष केलं आणि बाजूला पडलो. बरं, देवाने आपल्या जीवाच्या हितासाठी सांगितलेला धर्म, देव दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं देवाने हा विचार केलेला आहे का ह्या जीवाला काय पेलवल, काय झेपवल, काय घेवल, काय करवल, तेवढाच दिलेला आहे. देवाला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती झाल्यानंतर बेलापूरला आचार्यांना अवरात्र देव निरूपण करताय, अवरात्र निरूपण करताय. पण निरूपणाच्या अगोदर आचार्य बसलेले आहे, माईम भट बसलेले आहे, सर्व भक्त लोक बसलेले आहे. देवाची तर प्रवृत्ती झाली आणि देव काय म्हणतात, आचार्य हो तुम्ही आज सन्निधानाचा आचार ऐका. ते कानावर हात ठेवतात. ते म्हणतात देवाविन काय धर्म असतो, आम्ही ऐकू शकत. देव म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, देवाविन धर्म असू शकत नाही. मग आपल्या धर्मात आपला देव किती आहे, किती कळाला, किती समजला? कारण देवाने सांगितलं देवाविन धर्म नाही. देवाविन धर्म नाही हे बरोबर आहे म्हटले, पण आमची आता प्रवृत्ती झालेली आहे. तुम्हाला तर देव मिळवायचा आहे, तुम्हाला हे ऐकावं लागेल. पण तरीही त्यांची तयारी नाही, मानसिकता नाही. मग देव माईम भटांकडे बघतात. माईम भट आचार्यांना सांगतात की देव जे सांगतात ते ऐकून तर घ्या. जे जीवाला शक्य आहे तेच परमेश्वर सांगणार आहे. अवघड सांगू शकत नाही, सांगणार नाही. कारण परमेश्वराला ह्या जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे. आता परमेश्वराला जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे, पण आपल्याला प्राप्तीला जायचं आहे का? आणि जो म्हणेल ना मला प्राप्तीला जायचं आहे त्याला धर्म थोडाफार कळाला. बरं, शब्दशा म्हणून कुठून तरी ऐकून उपयोग नाही आहे. तुमच्या ज्ञानातून तो प्रतिक्रिया आली पाहिजे. तुम्हाला ती समज तेवढी निर्माण झाली पाहिजे, ती जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. तेवढी क्वालिटी तुमची अवस्था बदललेली असेल आणि तर तुम्ही म्हणाल तर त्याला महत्त्व आहे.
पूजनीय माईंभट म्हटले, जे आचार्यांना देवाने आचार्य केलंय ते आचार्यसुद्धा ऐकलं. का ऐकलं? पूजनीय माईंभट त्या अवस्थेला पोचले. आता वेटेज निर्माण झालं आहे. माईंभट म्हणता याचा अर्थ आपल्याला ऐकावं लागेल. आणि काडी धरून ते आपण बी काही कळत नसलं का मग आपण काहीतरी उपद्याप करू. आता सत्संग चालू आहे तरी आपल्याला काही कळत नसेल, समजत नसेल तर आपण काहीतरी करतो, रेखोटो. देव म्हणतात हाती काडी धरीचे, हा एक विकारच किंगा. सुरुवात देवानी कशापासून केली? तत्त्वज्ञानाची सुरुवात कुठून केली? विकार. त्या विकारातच आपण अडकलो आणि त्या विकारातून आपण वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आहे. पण विकार आपल्याला माहीत नाही, कळाला नाही, समजला नाही. आणि तिथून देवानी तत्त्वज्ञान सांगितलं. पण असं तत्त्वज्ञान सांगितलं की जे जीवाकडून होईल, जीवाला करता येईल, जीवाला अशक्य नाही, त्यातून जीवानी जर केलं, स्वीकारलं तर 100% परमेश्वरापर्यंत जाईल, असं तत्त्वज्ञान सांगितलं. आपण लीळाचरित्रात जात नाही, सूत्रपाठात जात नाही, वाचन करत नाही, समजत नाही, तरी आपण म्हणतो नाही धर्म आम्हाला माहिती, कळालं आहे आम्हाला. धर्म काय प्रश्न विचारला की फटाफट उत्तरं तुमच्याकडून लगेच तयारच राहतात. वाचन कुठं केलं? अभ्यास काय केला? काय समजून घेतलं? किती समज निर्माण झाला? एखादा पहिलीतला दुसरीतला मुलगा आहे आणि त्यांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितली, आपण किती सिरियस ऐकू त्याची? ऐकू का? पण तो 10वीत गेलेला मुलगा आहे किंवा कॉलेजला गेलेला मुलगा आहे, त्यांनी सांगितलं का वडील म्हणता अरे तू सांगतोय असं आहे का, यांनी सांगितलं याचा अर्थ काहीतरी तथ्य असू शकतं. ऐकता का? सिरियसता कशा निर्माण झाली? त्या वयाने निर्माण झाली त्या मुलाच्या. हा लहान आहे म्हणून याचं ऐकलं नाही, हा मोठा आहे म्हणून ऐकलं नाही, असं नाही आहे. हा सिरियस होऊन सांगतोय आपल्याला आणि ती सिरियसता त्याच्यामध्ये ज्ञानाने आलेली आहे, अनुभवाने आलेली आहे, शिकल्याने आलेली आहे, शिक्षणाने आलेली आहे. आता आपण जे स्टेटमेंट देतो ते शिक्षणातून देतो का ऐकण्यातून देतो का वारंवार सत्संगामध्ये ते शब्द आपल्या कानावर पडले म्हणून देतो? जर मनातून तुम्ही पूर्णपणे समज निर्माण करून, जाणीव निर्माण करून, ज्ञान समजून हिताच्या अनुषंगाने ते स्पष्टीकरण देत असाल तर देव ऐकतील. आणि देव जेव्हा ऐकतील तुमची सिरियसता, तेव्हा मग तुम्हाला चाल भेटेल. नाही त्या म्हणायचं म्हणून करतोय, सांगायचं म्हणून सांगतोय, त्या सांगण्याला आणि त्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. आपण जोपर्यंत गांभीर्य आपल्यामध्ये येत नाही, सिरियसता येत नाही, तोपर्यंत देवही आपल्याबद्दल सिरियस होत नाही, हे लक्षात घ्या. एखाद्या मुलांनी सांगितलं की मी 10वी पास झाल्यानंतर मला डॉक्टर व्हायचं आहे. तू पहिलीत असताना नाही म्हणायचा मी डॉक्टर व्हायचं आहे. आईवडिलांनी मजाकवारी घेतलं, तर लहान आहे त्याला काय कळतं. दुसऱ्यांदी म्हटला, दुसरीत आला तो डॉक्टर, तिसरीत आला तो डॉक्टर, 5वीत आला तरी डॉक्टर. नंतर नातेवाईक आल्यानंतर आपण म्हणतो तुला काय व्हायचं बाळा, म्हणतो तो डॉक्टर. याला काहीच कळत नाही डॉक्टर म्हणजे काय, पण तो म्हणतोय. पण जेव्हा तो 10वीत आला आणि मग तो म्हणतो का आता मला 10वीचे चांगले मार्क पडले पाहिजे कारण मला डॉक्टर व्हायचं, तेव्हा वडील सिरियस होतात. वडील कधी सिरियस होतात की नाही आता मला तयारी करावं लागेल, याची नीटची, याची फीची, याची काय पुढची. पहिली दुसरीत 5वीत तुम्ही सिरियस झाले का? नाही झाले. त्याच्यामुळं परमेश्वर कधी सिरियस होईल, परमेश्वर कधी गांभीर्याने घेतील तुमचं? जेव्हा तुमच्या मनामध्ये जीवाच्या स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने समज निर्माण होईल. धर्म काय हे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळालं, त्या कळण्यातून धर्म कशासाठी हे समजलं, जाणीव झाली आणि मग तुम्ही आता बोलायला लागले, मग तुम्ही आता करायला लागले, मग तुम्ही आपले चालायला लागले, तेव्हा परमेश्वरसुद्धा सिरियस होतील. आणि एकदा ज्या मिनिटाला तुम्ही घरातून बाहेर पडले कोणत्या उद्देशाने, त्या मिनिटाला परमेश्वराचं कार्य चालू झालं. आता तुमच्या मनामध्ये बघा जे पहिल्यांदा आले ना त्यांच्या मनात लई शंका होत्या, खूप शंका होत्या. गाडी भेटेल का नाही, बरोबर जाऊ का नाही, बाबाचा फोन लागेल का नाही. मला तर लई फोन का, मला फोन आला बाबा मग नाशिकला आम्ही कधीच आलेलो नाही आहे, मग कसं काय येऊ. म्हणजे नाशिक आहे, जिल्ह्याचं गाव आहे, बसमध्ये बसा, नाशिकमध्ये उतरा आणि मला फोन करा. बाई काय विचारते, बाबा तुमचा फोन नाही लागला तर, तुमचा स्विच ऑफच असला तर, तुम्ही फोनच नाही उचलला तर. या शंका कोणाला येईल निर्माण? शंका येणं हे आपल्या अज्ञानाचं लक्षण आहे, लक्षात घ्या. कोणावर शंका घेताय तुम्ही? धर्मावर, देवावर,
आणि देवाचं कार्य कोणतं आहे? अनंत ब्रह्मांडांचा नायक, अनंत जीवाचं चिंतन. आणि त्या अनंत जीवातले तुम्ही कोण आहात? परमेश्वर म्हणतो आम्ही निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. तुम्ही कोण आहात? तुम्ही परमेश्वराच्या त्या मिशनमध्ये तुमचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे. त्याच्यात तुमच्यासाठी एक विशेष प्रक्रिया परमेश्वराची राबवली जाते, विशेष सामर्थ्य परमेश्वराचं राबवलं जातं. हे नियोजनबद्ध कार्यक्रम असतो परमेश्वराचा. परंतु आपल्यामध्ये समज, धर्म काय आहे, जाणीव, ज्ञानाचा अभाव, यामुळं आपल्याला सुरुवात कुठून करायची, किती सिरियसली करायची, कशा पद्धतीने करायची आणि कशातून आपल्याला देव भेटेल हे मात्र आपल्याला लक्षात येत. देवाने अनेक पर्याय दिलेले, त्या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येऊ शकतं, जाता येऊ शकतं. परंतु आज जे आपण पर्याय स्वीकारले, तुम्ही पर्याय स्वीकारले, कोणते कोणते पर्याय स्वीकारले? परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुम्ही आज तुमच्याकडे किती पर्याय सांगा, सांगा. नामस्मरण हा पर्याय आत्ताच तुम्ही सांगितला. दुसरा हो, आचाराच्या गोष्टीच करू नका. अजून सुरुवातच नाही झाली. अजून आचार काय हेच माहीत नाही ना आपल्याला. स्थान वंदन हा पर्याय, बरोबर ना. अजून तिसरा कशाचं? कुठं दास्य जाऊन करणार तुम्ही? दास्य कुठं करता तुम्ही? दंडोत घालणे. म्हणजे दररोज दंडोत घालणे देव भेटेल का? अजून कोणता पर्याय तुमच्या डोक्यात? दास्य करायचं. पण कोणाचं दास्य करायचं? कुठं करायचं? कधी करायचं? केव्हा करायचं? कसं करायचं? राहतो प्रपंचात आणि दास्य आता कसं काय करायचं? गाडी चालवून करायचं? कशाचं करायचं? पर्याय तुमच्याकडे काय काय आहे? नामस्मरण, स्थानवंदन. अजून सांगितलं नाही तुम्ही, करतात. विडे ठेवतात. अजून क्रिया करतात म्हणजे भजन, साधू संतांना जेव घालणे, आहे की नाही? अजून हां सांगा ना, मोकळं सांगा. देवसेवना करतात तुम्ही? विशेषाची सेवना करतात? करता की नाही? परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्ही पर्याय कोणते कोणते निवडलेले का जे देवाने सांगितलेलेच नाही? हे देवाने नाही सांगितलेले. आता देवाने जे पर्याय नाही सांगितले ते जर तुम्ही स्वीकारले तर देवापर्यंत पोहोचाल का? मग तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचं तर कोणते पर्याय घ्यावे लागतील? कोणते? देवाने सांगितले. आता देवाने काय सांगितली? जर माहिती करायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, ऐकावं लागेल, वाचन करावं लागेल. ते माहितीच नाही आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक हे काय सांगितलंय? साधन आहे ना, साधन आहे. मग स्थान वंदन केल्याने देव भेटेल? भेटतो? कॉन्फिडन्सनी बोला ना. मग भेटत असेल तर. आता तुम्ही ठरवलं. काय ठरवायचं? की दररोज स्थानं करायचे. सकाळी निघाले की आज ह्या स्थानावर, उद्या त्या स्थानावर, परवा त्या स्थानावर. नाहीतरी तुम्ही करत आलेच ना आत्तापर्यंत. आषाढी एकादशीला देवपूजा सुटलेली असते मार्गांमध्ये, केले का नाही? आहे की नाही? आता या नवरात्रामध्ये बऱ्याच व्हिडिओ ऐकले मी. सर्व साधूंनी त्याच्यावर जोर दिलेला आहे की आमच्याकडे जर तुम्ही नवरात्रात आले तर ह्या पिढीची देवपूजा, त्याच्यामध्ये एवढे एवढे विशेष, एवढे एवढे प्रसादाचे जोड आपण आता ठरवायचं. काय ठरवायचं? साऱ्या महाराष्ट्रातल्या साधू संतांच्या देवपूजा एकत्र करायच्या, एकाच ठिकाणी करायच्या. कारण दररोज प्रवास शक्य नाही. एकाच ठिकाणी करायच्या आणि जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत दररोज ते वंदन करीत राहायचं. सकाळी निघालं का सारं वंदन, सारं महाराष्ट्रातल्या साऱ्या देवपूजा एकत्र आल्या. आता
विशेष आले, प्रसाद आले, सारे आले आणि करताय तुम्ही, भेटेल का देव? मग कसं काय म्हणता? नामस्मरण, एक एक पर्यायाचा विचार करू आपण. आता नामस्मरण तुम्ही करता की नाही? पण ते नाम कोणाचं आहे याची जाणीव जर नसेल, याची समज नसेल, माहीत नसेल, तो परमेश्वर कसा आहे हे माहीत नसेल, तर त्या नुसत्या नामस्मरणाने तुम्हाला देव होईल? सकाळ दुपार संध्याकाळ गाठी चालू आहे आपली, स्मरण, निरंतर स्मरण चालू आहे आपलं, समज काहीच नाही, काय करायचं हे माहीत नाही. स्मरण चालू आहे, खोटं बोलणं चालू आहे, भामटेपणा करणं चालू आहे, व्यवहारात अनैतिकता चालू आहे. ते नामस्मरण लागू पडेल का? लेखी लागेल का? मग नामस्मरणाने देव भेटेल का? नाही भेटत. नुसत्या नामस्मरणाने नाही. स्थानवंदन दररोज स्थानं करतात तुम्ही, डोके टेकवतात, ह्या स्थानावर त्या स्थानावर त्या स्थानावर सारे विशेष एकत्र, प्रसाद एकत्र. आता तिसरा कोणता पर्याय तुम्ही सांगितला? विडे. प्रत्येक स्थानावर विडे वाहत बसायचं. नारळ बांधा, प्रत्येक स्थानावर नारळ असलंच पाहिजे आपलं, असं समजायचं. देव भेटणार, देव मिळवायचा ना आपल्याला. मग विडे बांधले, नारळ बांधले. अजून काय पर्याय सांगितले तुम्ही? दंडोत घालायचे. कॅपॅसिटी वाढते ना दररोज. आज 5 घातले, उद्या 10, परवा 15, 5-5नीच वाढवत गेलो आपण. 1000 दंडोतापर्यंत गेलो. काय? 1000 दंडोतापर्यंत गेलो. भेटल देव? मग आत्तापर्यंत तुम्ही हेच करत आले. क्रिया दरवर्षी तुमच्या पंक्ती चालू आहे की नाही? नाही की नाही? इकडं पंगत, तिकडं पंगत, तिकडं पंगत. साधू संतांचे तुम्हाला फोन आले का समजायचं आपली पंगत यावर्षी दिली नाही नवरात्रात म्हणून आलेली. फोन आलेला आहे त्याच्यासाठी. आमच्याकडे तुम्ही नाही आले तरी चालेल, पण पंगत पाठवून द्या. बरं, आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या क्रिया केल्या, मग देव भेटेल कॉन्फिडन्स आला का तुमच्यामध्ये? आत्मविश्वास का? बाबा मी दरवर्षी 10 साधूच्या मार्गांमध्ये किंवा अन्नदान करतो, मला तर देव भेटायलाच पाहिजे असा गॅरंटेड सांगणारा कोणी आहे का? बर, सुपर होणार आहे का? नाही, देव नाही भेटला, पण कशी इच्छा वाढत गेली परमेश्वराकडे. कशाची इच्छा? क्रिया करण्याची इच्छा का देवाची इच्छा? नाही, देवाची. म्हणजे आज आपण हे आपण तुमच्यात काय बदल झाला हे मी नाही विचारलं. तुम्हाला पर्याय विचारले ना मी, त्या पर्यायातून भेटेल का? जर तुम्हाला देव पाहिजे नाही आणि प्रपंचाच्या अडीअडचणी तुम्हाला सोडाव्या सुटाव्या असं वाटत असेल, तर तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल. मग काहीच नाही केलं तरी चालेल. बरं, तुम्ही प्रपंचात आहे, तुम्ही दैवराटीत आहे, परमेश्वराची भक्ती करत आहे, उपदेशी आहे, म्हणून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतात का? जे लोक अन्य आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही का? त्यांना बी अडचणी राहतात ना संसाराचे. उलट त्यांची संख्या जास्त आहे का आपली संख्या जास्त आहे? त्यांची संख्या जास्त आहे की नाही? त्यांना प्रॉब्लेम आहे की नाही? प्रॉब्लेम सॉल्व होतात की नाही? बरं, त्याच्या पलीकडे जा. निरीश्वरवादी का, जे परमेश्वर नाही असं समजतात, नास्तिक आहे, त्यांना अडचणी नसतील का? मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होतातच ना. मग त्या निरीश्वरवादी ज्या माणसाने जो देवच नाही म्हणतो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व होतात. जो दुसरा आहे तो देवतेची भक्ती दररोज करत राहतो, कर्मकांड करतो, उपास तापास करतो, व्रतो ऐकल करतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात. तुम्ही इकडे येऊन काय करणार? त्याच्यापेक्षा करायची काय गरज आहे? ज्या निरीश्वरवाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व होतात तर तुमचे तर 100% होणार आहे. तुम्हाला हे करायची गरज काय? मग धर्म काय आहे इकडं लक्षात घ्या. धर्म फक्त आपल्या हिताचं एक साधन आहे आणि जे तुम्ही पर्याय निवडलेले आहे ते पर्याय कधी उपयोगी पडतील? जेव्हा परमेश्वराने सांगितलेले जे साधनं, परमेश्वराने सांगितले जे पर्याय आपण स्वीकारले, ते आपल्या जीवनात उतरवले, तर मग आपल्याला त्या पर्यायांचा फायदा होईल. तुम्ही आता सांगितलं ना अन्नदान,
फायदा होणार नाही असं नाही, होणार फायदा, पण कधी. स्मरण करण्याने फायदा होणार नाही असं नाही, पण कधी हा प्रश्नच येत नाही तुमच्या मनामध्ये. स्थानवंदनाने फायदा होणार नाही असं नाही, पण कधी होईल. तुमचा मुलगा डॉक्टरकीला जायचं आहे, तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचं, लगेच तुम्ही डॉक्टर कराल का त्याला? तुमची तर इच्छा आहे, लगेच पटकन मिनिटात डॉक्टर करू. वेळ येऊ द्यावा लागेल ना. पण ती वेळ परिस्थितीच्या नंतर, मग 10वी पास झाल्यानंतर त्या सिस्टममध्ये उतरल्यानंतर त्याला ॲडमिशनच घेता येत नाही. ॲडमिशन घेतलं का मग लगेच झाला का डॉक्टर तो? 4 वर्ष त्याला ती डिग्री घ्यावं लागेल. ती डिग्री घेतल्यानंतर झाला का डॉक्टर लगेच तो? त्याला प्रॅक्टिस करावं लागेल. 2-4 हॉस्पिटलला जाऊन अनुभव घ्यावा लागतील, वकील असो, डॉक्टर असो, काही बी. आणि मग तो त्याची स्वतःची प्रॅक्टिस तयार करून 2 पैसे मिळवायला तयार होईल. आता त्याने अगोदरच मी डॉक्टर व्हायचं आहे मला असं म्हणायचं, मी डॉक्टरकीसाठीच अभ्यास करतो असं म्हणायचं आणि लगेच दवाखाना थाटायचं, चालेल का? तसंच आहे, तुम्हाला देव पाहिजे, परंतु देवाने सांगितले जे पर्याय नाही पाहिजे, अगोदरच लगेच देव पाहिजे. पण त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी त्या स्वीकारल्यानंतर त्यातून जो मिळणारा रिझल्ट आहे तो आपल्याला फायदा मिळून देणार आहे. पण आता आपण या 9 दिवसात ह्या पर्यायांचाच विचार करणार आहे. तुमच्याकडं देवाने सांगितलेले कोणते कोणते पर्याय आहे आणि त्या पर्यायाचा स्वीकार केल्यानंतर धर्म काय सांगतो, त्याचे प्रमाण काय सांगतात आणि ते किती सोपे आहे. खूप अवघड नाही, ते किती सोपे आहे, परंतु अज्ञानामुळं आपल्याला ते अवघड वाटतं. आचार्यांनी जेव्हा ते ऐकलं, असंनिधानाचा आचार पहिल्यांदा त्यांना ऐकायचंच नव्हतं, पण ऐकल्यानंतर परमेश्वराचं ब्रह्मवाणी आहे, त्याला तर आपण टाळू शकत नाही. व ते त्यांनी स्वीकारलं केलं पण, आणि करण्यातून प्राप्तीला पण गेले. एखादी गोष्ट, त्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये भीती असणं, त्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये न्यूनगंड असणं, गैरसमज असणं, हे कशाचं लक्षण आहे? अज्ञानाचं लक्षण. आणि त्याच गोष्टीविषयी जर तुम्हाला ज्ञान झालं, समजलं, तर भीती राहील का मनामध्ये? तुमच्या मनामध्ये भीती का बरं आहे? की त्या गोष्टीचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानातून बाहेर पडणं हे परमेश्वराने सांगितलेलं पहिला पर्याय आहे. कोणता पर्याय? ज्ञानमोचक सांगितलं ना. नाममोचक सांगितलं का? नाम प्राप्तीला नेणार आहे. नाम प्राप्ती ते नेईल, ती 100%. पण ज्ञान मोचक सांगितलं म्हणजे ज्ञानच तुम्हाला या बंधनातून सोडवणार आहे. बंधन कसले? अज्ञानाचं आहे. ज्ञान मिळवल्यानंतर मग ते ज्ञान मिळालं. आता तुम्हाला ज्ञान नाही आहे काय? ज्ञान भरपूर आहे तुमच्याकडे. काय कमी ज्ञान आहे का? भरपूर ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? देवाने तर व्याख्या जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. म्हणजे जाणणं म्हणजे ज्ञान झालं का? मग मिठाला मीठ म्हणणं ज्ञान. मग त्या मिठाचा वापर कुठं करायचा आणि किती करायचा हे जर समज नसेल तर त्या ज्ञानाला काय अर्थ राहिला? मीठ हे जे आहे, मिठाला साखरही सफेद असते, मीठही सफेद असतं, मैदाही सफेद असतो. त्याचा तुम्हाला काय करावं लागेल? मग आता तिन्ही पदार्थ समोर ठेवले आणि ओळखा असं म्हटलं तर तुम्ही काय करता? टेस्ट घेता ना. काय करता? ही साखर आहे, ही मीठ आहे, मैदा आहे, टेस्ट घेता. तसं परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे, त्याची टेस्ट घ्यावं लागेल की नाही? ज्ञान तर मोचक सांगितलं आहे, ज्ञान तर तुम्हाला काही कमी आहे का? पण त्या ज्ञानातून आता टेस्ट ड्राईव्ह करावं लागेल तुम्हाला आणि त्यावरती व्यवस्थित चालावं लागेल. त्या चालण्यातून परमेश्वराच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. अन्यथा आपल्याला पर्याय जे आपले दिलेले आहे त्या पर्यायातून कोणीच काढू शकत नाही. देवही नाही ना आपणही नाही, कारण तो एक सिस्टमचा भाग होऊन गेलेला आहे आणि त्या सिस्टमचे आपण बळी ठरलेलो आहे. तुमचे वय 50 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष उपदेश घेतला आहे, परंतु एवढाही जर समज नसेल, त्या पर्यायांची जाणीव नसेल, त्यातून
मला परमेश्वर भेटेल, मला परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, करावीच लागेल, एवढा आत्मविश्वास नसेल तर त्या 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्षाला काही अर्थ नाही राहील. माईम भटांना जेव्हा गॅरंटी आली तेव्हा ते निघाले. ते म्हटले आता माई या जिंकला. आणि मग गेले ते रुद्धपूरला. आणि रुद्धपूरला गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं हा सारा इतिहास, हा सारा चरित्र आपल्यासमोर आहे. दास्य, ते दास्य मोचक हे त्यांच्या डोक्यात आहे, परंतु कोणतं दास्य, कधीचं दास्य, कधीच्या नंतरचं दास्य. जर पूजनीय माईम भटांना देवाने सांगितलं ते दास्य मोचक, मग लगेच सुरुवात करायची ना दास्य. डोमेग्राम आपलं रुद्धपूर, डोमेग्राम टू रुद्धपूरचा जो प्रवास आहे पूजनीय माईम भटांचा, त्या प्रवासामध्ये त्यांनी दास्य नाही केलेलं आहे, तिथं गेल्यानंतर दास्य केलेलं आहे. त्या करण्यातून नंतर दास्य केलेलं आहे, त्या कृतीनंतर दास्य केलेलं आहे. दास्य कोणतं आहे? तिथं गेल्यानंतर त्यांनी दास्य कधी स्वीकारलं आहे? त्याग केल्यानंतर दास्य स्वीकारलं ना त्यांनी. अगोदर दास्य स्वीकारलं का? तिथं गेल्यानंतर मग ते दास्य स्वीकारलं, ते दास्य मोचक. आपण दास्य करा, दास्य करा, दास्य करा, सोपं आहे ना एकदम. पर्याय सोपं आहे, तो बी एक पर्याय आहे. पण कोणतं, कधी, केव्हा, कुठं, कधीच्या नंतरचं, कोणत्या भावनेनी, कोणत्या हेतूनी, समज किती, त्या अनुषंगाने त्या पर्यायांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. पण परमेश्वराने धर्म काय आहे आणि कशासाठी आहे हे अनेक लेळीच्या माध्यमातून, अनेक दृष्टांताच्या माध्यमातून, अनेक तत्वांच्या माध्यमातून, सिद्धांतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला, पण आपण तिथपर्यंत अजून पोचलो नाही. तुम्ही जोपर्यंत लीळाचरित्रात जात नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही, वाचलं म्हणजे लगेच कळणं हे बी सोपं नाही. सूत्रपाठ वाचणं, समजणं म्हणजे लगेच सोपं नाही. त्याला एक तर विशिष्ट वय, विशिष्ट अवस्था, विशिष्ट समज, त्यानंतर हिताच्या अनुषंगाने इच्छा निर्माण होणं, वासना निर्माण होणं, ही सारी ज्ञानावर आधारित असली पाहिजे गोष्ट. आणि जर ती ज्ञानावर आधारित नसेल, धर्म काय आहे आपल्याला माहीत नाही आहे. जसं आता मग संजीवनी सांगितलं आहे का आम्हाला देव पाहिजेच नाही, आम्हाला फक्त हेच पाहिजे, त्यावर आधारित असलेला धर्म आहे. तसं जर बघितलं का तुम्ही आता जर ठरवलं की मला देवच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आता मी प्रत्येक गोष्ट करणार, असं तुम्ही ठरवलं म्हणजे तुम्ही दृष्टपरापासून अदृष्टाकडे आले थोडक्यात. तर तुमच्या दृष्टपराचं नुकसान काय होणार एवढं सांगा आता. तुमचं चालणार आहे ना, नोकरी चालणार आहे, व्यवसाय चालणार आहे, पैसे येणार आहे, घरं चालणार आहे, तुमच्या ज्या सुखाच्या व्याख्या आहेत त्या पुऱ्या होणार आहे. तुम्ही अदृष्टपराकडे गेले म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आता तुम्ही धार्मिकता करताय. उद्देश तुमचा आता टायटल क्लिअर झाला आहे. आता दृष्टपर काहीच करत नाही आहे तुम्ही. दृष्टपर करत होते तरी ते सॉल्व होतच होतं, दृष्टपर आता करत नाही तरी ते सॉल्व होतं आहे. याचा अर्थ दृष्टपर करत असताना तो धर्म उपयोगी आला का वाया गेला? कसा काय उपयोगी आला? कारण त्याच्या उद्देशाने आता करत नाही आहे तरी चाललं आहे व्यवस्थित. तुम्हाला उदाहरणं दिली, अन्य लोक व्यवस्थित चाललं आहे त्यांचं, निरीश्वरवादी चाललं आहे व्यवस्थित. म्हणून दृष्टपर करण्यापेक्षा अदृष्टपर, या सुखा करण्यापेक्षा परमेश्वराच्या आनंदासाठी. परंतु हे कधी होईल? तुमचा निर्णय हा कधी निर्माण होईल तुमच्या मनामध्ये? परमेश्वराचा धर्म काय, परमेश्वराने जो धर्म दिला आहे तो धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे समजेल. धर्म याच्यासाठी नाही. तुमच्या मनातल्या जो संभ्रम आहे एकदा जर क्लिअर झाला तर मग पर्याय आपल्याला सापडतील, लक्षात येतील आणि त्यातून आपल्याला त्यावरती चालायला आपण सुरुवात करू. अन्यथा आजपर्यंत तर तुमचं दृष्टपरच गेलं आहे. दृष्टपर करत असताना त्यातून नाही भेटलं आहे तुम्हाला. हा बी एक संभ्रम आहे, हा बी एक भ्रम आहे. यातून पहिले बाहेर पडा की आम्ही धार्मिकता करत होतो, विडे वाहिले दृष्टपरासाठी, खिटी घातल्या दृष्टपरासाठी, क्रिया केल्या दृष्टपरासाठी, म्हणून आमचं व्यवस्थित झालं. कर्मवश्य सकळे पावे, कर्मात होतं म्हणून ते झालंय. एकदा असे देव होते
गावाच्या बाहेर दादोस आले. आल्यानंतर त्यांच्या अंगावर त्यांची नाही, दादोस नाही, कोण होते, त्यांच्या पत्नीच्या अंगावर सारे सोनं वगैरे होतं. गदो नाईक होते. गदो नाईक आहे नाही. तर ते म्हटले तुम्ही गावात जा, राहा, इथं जंगलात राहतोय. सारंग पंडित, बरोबर, सारंग पंडित होते. तर म्हटले तुम्ही असताना आम्हाला काय नाही. म्हणे मग आता आम्ही आहे, कोणी चोर आले तुम्हाला लुटून नेलं, तुम्हाला चापट मारले, मग आम्ही देव नाही का? मग आमचं देव पण गेलं का? म्हणजे आपण देवाला का वापरतोय, कशासाठी वापरतोय? याच्यासाठी आहे. जर तुम्हाला संसारात अडचणी आल्या, संकट आले का, मग देव नाही आहे. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का देव आहे? सारंग पंडिताला देवाने तेच सांगितलं ना. तुम्हाला गावात जायचं तर ती एक विषय व्यवस्था आहे, ती एक सिस्टम आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला आम्ही सांगतोय. तसंही आपण आहे. दृष्टपर करतच आले होते तुम्ही, दृष्टपर करतातच आहे म्हणून तुमचं व्यवस्थित चालू होतं असं नाही. किती लोकांना गेलं नाही बाबा, आम्ही धर्मात आलो, उदी झालो, आम्हाला आमचं चांगलं झालं, भलं झालं, बरकत आली आमची. धर्मात नसते आली तर झालं नसतं का? झालं असतं, परंतु समाधान नसतं, स्वस्थता नसते. परमेश्वराकडून आलंय, ही सात्विकता निर्माण झाल्यामुळं त्याच्यामध्ये समाधान आहे, हा एक फायदा आहे. परंतु त्यातून पुढं बाहेर पडणं, त्यातून प्रगतीला जाणं, त्यातून प्रोग्रेस होणं हे महत्त्वाचं आहे. देवाने अनेक लीलेच्या माध्यमातून, अनेक वचनाच्या माध्यमातून, अनेक तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला हेच समजावलं आहे की धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे. हे जर तुम्ही समजून घेतलं तर धर्म तुमच्यासाठी खूप सोपा आहे, धर्म तुमच्यासाठी करण्यासारखा आहे आणि धर्म तुम्हाला प्राप्त करण्यासारखा असल्यामुळं तुम्हाला प्राप्त पण होऊ शकतो. हा आत्मविश्वास देवानेच आपल्याला तत्त्वज्ञानातून दिलेला आहे. तर आपण हे 9 दिवस याच सत्रांवरती, पर्यायांवरती चर्चा करणार आहोत, चिंतन करणार आहोत. आज जो विषय होता, आपण आजपर्यंत काय काय कोणत्या कोणत्या संभ्रमात होतो, त्या संभ्रमातून बाहेर पडण्यासाठीचा विषय. धर्म आपण काय काय समजत होतो, कशासाठी समजत होतो आणि कशाचा वापर करत होतो, त्यातून फायदे जे आपल्याला अपेक्षित होते ते होतील की नाही होतील, आणि ते होतील तर कोणत्या नंतर होतील, कोणत्या गोष्टीनंतर, कोणत्या अवस्थेनंतर होतील. स्थानवंदन करताय परंतु तुम्ही दृष्टपर स्थानवंदन करताय. अज्ञानाशी मायासंबंध म्हणजे देवतेची भक्ती, परमेश्वराच्या भक्तीचा विषयच येत नाही. पण तेच स्थान आता अदृष्टपर करायला लागलं तर फायदा. स्थानवंदनाने होईल फायदा, पण कधी? परिस्थिती बदलली आता. क्रिया अयुतुक बुद्ध भजन ज्ञानाप्रतिसाद, अयुतुक मायापूर भजन प्रेमभजन. अयुतुक जर केलं तर त्या क्रियेचा आता फायदा होणार आहे. दृष्टपर क्रिया करत होते, आमचा व्यवहार होऊ द्या, आमच्या मुलीचं लग्न जमू द्या, मग एक पंगत देऊन टाकू. त्याच्यामुळं त्यातून देव भेटत नसतो. किंवा मग बाकीचे जे बी आजपर्यंत तुम्ही उपद्याप केले, जे पर्याय तुम्ही आजपर्यंत सांगितले, ते पर्याय परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नसून आपल्या सुखासाठी आहे. आणि आपलं सुख हे पूर्व कर्मावरती अवलंबून आहे. हा एकदा जर तुमच्या मनामध्ये समज क्लिअर झाला तर तुमच्या मनामध्ये भीती राहणार नाही. म्हणून धर्म काय आहे जर समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये शंका, न्यूनगंड, भीती, गैरसमज हे राहत नाही. आणि आपलं जे बी जीवन आहे ते उद्या नाही, आजच सुंदर होणार आहे, आजच क्लिअर होणार आहे, आजच स्पष्ट होणार आहे, आणि आजच सरळ होणार आहे. आपलं जीवन खूप वाकडं तिकडे आहे. ते सरळ करण्यासाठी आपण दृष्टपर भक्ती करतो. ते अदृष्ट केलं तर ते आपोआप सरळ होईल आणि देवही भेटेल. म्हणजे दोन्ही फायदे. दृष्टपर जर केलं तर अदृष्ट साधत नसते म्हटले. अदृष्ट केलं तर अप्रत्यक्षरित्या दृष्ट बी होऊन जातं, कारण त्याच्यात ते इन्क्लूड असतंच. म्हणून याचं चिंतन करायचं आहे. आणि संध्याकाळी आपलं 8 ते 9 प्रश्न उत्तरांचा जो तास आहे त्यावरती तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते आपण संध्याकाळी क्लिअर करू. याच्याविषयी काही शंका असतील, प्रश्न निर्माण होतील तुम्हाला, तर ते लगेच विसरू नका, लिहून काढा. नाही तर संध्याकाळपर्यंत ते विसरलेलं बाबा विचारायचं होतं, काय विचारायचं केलं. कारण का तर आपल्याला अजून जी आवडी, जे वेद, जो वेच निर्माण झालेला नाही आहे.
तो निर्माण जर झाला ना तर तुम्हाला लिहायची गरज नाही. पूर्वीचे साधकांना देव किंवा गुरुजन जे होते ते काही लिहून देत नव्हते. एकदा सांगायचे, लीळाचरित्र पाठ होते त्यांचे, हिराईचा पाठ, एक प्रज्ञा, एकदा ऐकलं पूर्ण फिट. का तर डोक्यात दुसरं काहीच नव्हतं, डोक्यात दुसरं काहीच नव्हतं. आता मोबाईल जमा केलेला आहे तरी डोक्यात तुमच्या मोबाईल आहे, तुमच्याकडे नाही आहे, डोक्यात ठेवायचं काही कारण आहे का? पण तरी तुमच्या डोक्यात मोबाईल आहे की नाही सांगा. पण आपल्या डोक्यात अशा बऱ्याच कचरा आहे ना, त्यामुळं जो मेन जो आहे ते जात नाही. कचरा काढायचं काम एकदा केलं आपण, क्लीन झालो का मग जे आहे ते आलं का मग एकदासुद्धा ऐकलं तरी लक्षात राहील. तो प्रश्न आहे तो जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो प्रश्न तुमच्या मनातून जाणारच नाही. पण एवढ्या अवस्थेला आपण पोचलो नाही, म्हणून लिहायची सवय लावा, लक्षात येईल. बाकीचं तर तुम्हाला सर्व वेळोवेळी आपण 10 दिवस बरोबर आहे, त्यामुळे वेगळ्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत, परंतु ते लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. उद्याच्या सत्रात मी काल काय झालं हे विचारणार आहे, त्याच्यानंतरच्या सत्रात कालचं काय झालं हे विचारत राहणार आहे. याचा उद्देश एकच आहे का तुमचे डोके इथंच असले पाहिजे, विचारणार आहे मग ते गांभीर्य येईल आणि तुम्ही इथल्या चिंतनात राहाल आणि नेहमी खरंच विचाराल. आणि नाही विचारलं उत्तर नाही देता आलं तर काय करणार? का बरं? आपण आलो आहे कशासाठी? आपण ट्रेनिंगसाठी आलेलो आहे. मग ट्रेनिंगमध्ये या साऱ्या गोष्टी येतात. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.